अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, कामातील अडथळे दूर करण्यासाठी, कितीही कठीण एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी टेक्निक सांगणार आहे. बघा, बऱ्याच वेळा आपण मनात खूप गोष्टी ठरवतो, पण ठरवलेलं काही घडत नाही. बऱ्याच इच्छा असतात, पण त्यातील एकही इच्छा आपली पूर्ण होत नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या नाभीचा, ज्याला आपण बेंबी असे म्हणतो, या बेंबीचा असा एक उपाय सांगणार आहे जो रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही केला. बेंबीवरती फक्त तुमचा हात ठेवून तुम्ही हे काही शब्द म्हटले, तुम्हाला सांगते कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील. बघा, आपली बेंबी, आपली नाभी आपल्या संपूर्ण शरीराचा मध्यांक असते. आपल्या नाभीचा संबंध हा नवग्रहांशी असतो, त्यामुळे त्याला विहचक्र असेही म्हटले जाते. जेव्हा नाभीवरती तुम्ही एखादी क्रिया करता, नाभीवरती हात ठेवून तुम्ही एखादा मंत्र म्हणता, तेव्हा आपले नवग्रह जागृत होतात. आपले जे शरीरातील बाकी अवयव आहेत ते जागृत होतात, ज्यामुळे ब्रह्मांडाची शक्ती आपल्या अवतीभोवती संचार करू लागते. आणि या ब्रह्मांडाच्या शक्तीत तुम्ही एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा त्वरित पूर्ण होते. तुम्ही अगदी पुरातन शास्त्रामध्ये, तुम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये बघितलं असेल तर नाभी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी, नाभी ही आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही हवं आहे ते मिळवून देण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. बघा, आत्ता जो तुम्हाला उपाय मी सांगणार आहे तो कुठल्याही दिवशी तुम्हाला सुरू करायचा आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्र, शनी, कुठलाही जो दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा वाटतोय, जो दिवस तुमच्यासाठी तुम्हाला लकी वाटतोय, त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल, 12 वाजता झोपतं, कुणी 1 वाजता झोपतं, कुणी 2 वाजता झोपतं, कुणी 10 वाजता, कुणी 8 वाजता, जेव्हा कधी तुम्ही झोपायला जाता त्या वेळात फक्त तुम्हाला ही एक क्रिया करायची आहे. काय करायचं, एक 5 मिनिटं पूर्ण स्वतःला शांत करायचं. मन आपलं जे आहे ते पूर्ण शांत करायचं. कुठलाही विचार डोक्यात ठेवायचा नाही, कुठलंही काही डोक्यामध्ये आणायचं नाही. स्वतःला शांत करायचा, एक दीर्घ श्वास घ्यायचा. 5 मिनिट आपण पूर्णपणे शांत झालो की त्याच्यानंतर आपले हे जे 2 हात आहेत हे असे ठेवायचे. हा खालचा जो भाग आहे हा असा असेल, या पद्धतीने 2 हात जोडायचे आणि बरोबर आपल्या बेंबीवरती, आपली जी नाभी आहे त्या नाभीच्या वरती हा हात असा व्यवस्थित ठेवून द्यायचा. बघा, पुन्हा एकदा सांगते, हा हात असा व्यवस्थित आपल्या नाभीवरती ठेवून द्यायचा. नाभीवरती हा हात ठेवल्यानंतर तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पॉझिटिव्हिटीली व्यक्त करायची आहे. समजा मला नोकरीच मिळत नाहीये, खूप ठिकाणी सर्च करतीये पण मनासारखा पगार नाहीये, मनासारखं लोकेशन नाहीये, जे काही तुमचं असेल तुम्हाला म्हणायचं आहे, हा हात आपल्या बेंबीवर ठेवून तुम्हाला म्हणायचं आहे, मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे, माझ्या नोकरीचं ठिकाण खूप चांगलं आहे, माझी प्रगती होत आहे, मला पगार चांगला मिळत आहे, माझ्या ऑफिसमधले सगळे लोक चांगले आहेत. पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला द्यायचे आहेत. पूर्ण पॉझिटिव्ह एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे. विवाहासाठी करताय, तुम्हाला म्हणायचं आहे, माझा विवाह खूप चांगल्या ठिकाणी जुळलेला आहे, खूप चांगल्या ठिकाणी माझा विवाह जो आहे हा तर होणार आहे, माझा नवरा अत्यंत उत्तम आहे, माझ्या घरची सगळी लोक छान आहेत आणि मी खूप खुश आहे. तुम्ही समजा हा उपाय करत आहात पैशांसाठी, तुम्हाला म्हणायचं आहे, माझ्याकडे बक्कळ पैसा आहे, मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे पैशांची काहीच कमतरता नाही आहे, माझ्या घरामध्ये, माझ्या जवळ श्रीमंती जी आहे ती चालून येत आहे. पूर्ण एक पॉझिटिव्ह पैशांचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला उभं करायचं आहे. म्हणजे ज्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करत आहात तर ती इच्छा पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही खूप खुश आहात असं तुम्हाला म्हणून ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. शेवटी बघा, इच्छा पूर्ण म्हणजे इच्छा व्यक्त केल्यानंतर शेवटी तुम्हाला थँक्यू युनिव्हर्स किंवा धन्यवाद ब्रह्मांड हा एक वाक्य देखील म्हणायचं आहे.
ठीक आहे. आता किती वेळ म्हणायचं, ते 5 ते 10 मिनटं तरी तुम्हाला पूर्णपणे ते चित्र क्रिएट करून पूर्ण तुम्हाला 5 ते 10 मिनटं ते वातावरण तयार करायचं आहे. 5 ते 10 मिनटं होऊन गेले की त्याच्यानंतर हे दोनही हात असे खोलायचे. हे दोनही हात असे आपल्याच हातावरती व्यवस्थित घासायचे. यामध्ये जी सकारात्मकता तयार होईल, या दोनही हातांमध्ये जी ऊर्जा तयार होईल, ही संपूर्ण शरीरभर आपल्या पसरवायची. संपूर्ण आपल्या शरीराला ही ऊर्जा जी आहे ही पसरवून घ्यायची. आणि त्याच्यानंतर हातात मोबाईल घ्यायचा नाही, काहीच करायचं नाही. लक्षात ठेवा, शांत झोपी जायचं. ही क्रिया फक्त एकच दिवस केली म्हणजे झालं असं नाही. सलग 21 दिवस रोज रात्री झोपताना, मासिक धर्मसूतक कुठल्याही प्रकारचे नियम नाही, काहीच नाही. रोज रात्री झोपताना फक्त 21 दिवस ही क्रिया केली आणि 21 दिवस ही क्रिया करून तुम्ही जर रात्री झोपलात, तुम्हाला सांगते 21 दिवसांमध्ये ब्रह्मांडाची ती शक्ती तुमची कितीही कठीण इच्छा पूर्ण करून देईल. 21 दिवसांमध्ये बघा, या 21 दिवसांमध्ये तुम्हाला जे हवं आहे ना ते मिळेल. जेव्हा तुम्ही हात असा करून तुमच्या नाभीवर ठेवा, तुमच्या बेंबीवर ठेवा, तेव्हा तुमचे नवग्रह, ज्यातील एक जरी ग्रह अस्थिर झालेला असेल तर प्रत्येक ग्रह स्थिर होऊन जागृत होईल आणि प्रत्येक ग्रह तुम्हाला साथ देईल. तुमच्या कामात येत असणारे अडथळे असतील काही ग्रहांमुळे किंवा अजून कुठल्याही दोषांमुळे, तर ते दूर होतील. तुमचं जे मूळ चक्र आहे, मूळ चक्र हे इच्छापूर्तीसाठी बघा खूप प्रभावी असतं, खूप महत्त्वाचं असतं. आपल्या शरीरातील जे मूळ चक्र आहे हे आपल्या नाभीमध्ये असतं. जेव्हा नाभीवरती असा हात ठेवून पॉझिटिव्ह वातावरण म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन जेव्हा तुम्ही एक पॉझिटिव्हिटी तयार कराल, तेव्हा तुमचं मूळ चक्र जागृत होईल. आणि जेव्हा तुमचं मूळ चक्र जागृत होऊन तुम्हाला साथ देईल, तेव्हा कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. ही क्रिया सलग मी बऱ्याच वेळा केलेली आहे. प्रत्येक वेळी 21 दिवस वेगवेगळ्या इच्छेसाठी केलेले आहे आणि तुम्हाला सांगते रिझल्ट खूप पॉझिटिव्ह आहे. पर्सनली देखील बऱ्याच लोकांना मी सांगितलेलं आहे. तुम्ही देखील करा, अनुभव घ्या आणि अनुभव आल्यानंतर आपल्या या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.